आहे तुम्हाला बघायला मिळते. केतनने कमावले होते 20,000 रुपये, तुला मिळतात तब्बल 27,000 रुपये. कसं वाटतं, कसं फील करतोयस? खूप चांगलं वाटते मला. आणि आज सकाळीच मी जेव्हा उठलो आणि जेव्हा मी आंघोळ करून रेडी झालो तेव्हा माझ्या बायकोने मला दही आणि सगळं खायला घातली. तेव्हा मी तिला बोललो की तुला आज मी खुश खबर देईन. मला असं वाटतं 27,000 खूप आहेत. खूप चांगली साडी येऊ शकते बायकोसाठी. काय म्हणशील, सागाव संघाने मात्र ज्याप्रमाणे तुला साथ दिली, समर्थन दिलं, सपोर्ट केला, मिलिंदचं जे षटक अत्यंत महत्त्वपूर्ण मोमेंटला आपण बघितलं, त्यांना सुद्धा चांगली गोलंदाजी केली. काय म्हणशील बाकीच्या सर्व गोलंदाजांबद्दल? गोलंदाजी आमची खूपच चांगली. आता सध्या वेदांत आमचा फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आम्ही चांगल्या ठिकाणी आम्ही जिंकतोय. मिलिंद भाऊने थोडं टेन्शन दिलेलं, पण ठीक आहे. 3 वर्षांतर स्पर्धा होते तुझ्याबद्दल. मला तुझ्याकडनं ऐकायचं या स्पर्धेबद्दल. 3 वर्षांतर स्पर्धा ही होते त्याबद्दल. स्पर्धा तर खूपच चांगली आहे, काय याच्याबद्दल काय बोलण्यात कमी नाही. पण ही चालू झाली ती बरं झालं. विनोद दादाचं मी खरंच खूप आभार मानेन की अशी ही स्पर्धा चालू ठेवा, कारण की ही स्पर्धेसाठी जे नाही खेळणारे प्लेयर पण परत मैदानामध्ये येतात. अजून एक गिफ्ट आहे, या थंडर ब्रँडची ब्रॅट आम्ही देत आहोत. आणि मी विनंती करतो संदीप आपण या. संदीप पाटील या, तिथे जवळच उभा आहेस म्हणून तुला सांगतो. थंडर ब्रँडची बॅट आहे गुड्डूकडून, स्पेशली प्लेअर एडिशन आहे आणि ती सचिन मात्रेसाठी. अभिनंदन सचिन, ऑल द बेस्ट. सामना सुरू झाला. आपण वळूया ग्राउंडवर आणि वळूया संरक्षण कक्षामध्ये विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसाद सर, थँक्यू व्हेरी मच समीर सोमणे सर. उपस्थित तमाम लाडकी रसिकांचं पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 पर्व 20 आणि दिवस 3. सामना पहिल्या फेरीतील हा 6वा सामना. एका बाजूला यजमान, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत पाहुणे. पिसवली वर्सेस जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईमध्ये मॅच सुरू होते आणि काटई संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केले पिसवलीला बॅटिंगसाठी. पिसवलीची ओपनिंग पेअर मनीष आणि स्वयं. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत राज पाटील. पहिला चेंडू सुंदर होता खोलवर डब्याचा ऑप्शन वरती. अत्यंत चांगली सुरुवात. फार कठीण असतं पहिलं षटक आणि त्यात पहिला चेंडू अशा पद्धतीने हाताळणं इतकं सोपं काम नसतं, पण नियंत्रण खूप चांगलं होतं. संघामध्ये आपण बघितलं काटई संघ मगाशी सँडी म्हणाले की आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकत नाही. सेमीफायनल आम्ही 6 वेळा हरलो. इथे मात्र हा चेंडू खूप उंच आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला गडी बाद होते मैदानावरती पिसवली संघाचा मनीष. काशीनाथ पाटील याचकडून पारितोषिक. इथून जर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई टॉप 4 मध्ये दाखल झाला तर 25,000 रुपयाचा कॅश प्राइज. मला माहिती आहे टॉप 4 मध्ये हा संघ जर पोहोचला तर 25,000 काशीनाथ दादा जाहीर केल्यात, पण तिथे लाखोंची पारितोषिक उधळली जातील आणि हे वैशिष्ट्य राहिले. मला आठवतंय 2015 मध्ये आपण बघितलं अनंत पाटीलला 55,000 मिळाले होते खिडक्याच्या मॅच अगेन्स्ट आणि त्याचबरोबर सँडीला 35,000. आणि 2018ची ती आठवण अजूनही ताजी आहे. मगाची 6 बॉल 20ची मॅच आली, तिथे आपण बघितलं की 5 20ची मॅच सँडीने काढून दिली होती. तब्बल 78,000 रुपये त्याला मिळाले होते. हा देखील एक रेकॉर्ड आहे. तर विराट कोहली स्टँडमध्ये काटेचे प्रेक्षक आहेत. तिथे आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण प्लीज तो स्टँड कव्हर करायचा. बॅटची कडा लागून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. रेस लागलेली आहे. चेंडूला फायनली अडवले, आतमध्ये रोखलंय, पण या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघताय. एकूण धावसंख्या धावफलकावरती तर 3 धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण. राज अत्यंत चांगल्या लय मध्ये दिसतोय. पहिला चेंडू जेव्हा त्याने खोलवर डब्याचा हाताळला तिथून असं वाटलं की इथून तो आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. आणि या मैदानावरती बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. यजमान वर्सेस पाहुणे, एक बिग बॅटल असणार आहे. 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावरती स्ट्राईकला येतो यावेळेस बॅटर आपण बघतायत स्वयं. एक्साइज ऑफिसर आदरणीय विजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे.
तर बॅटर त्या ठिकाणी आपण बघतायत मनीष आहे. हो, स्वीप करायचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र शफल झाले होते ऑफ स्टंप वरती. चेंडू पडल्यानंतर आय थिंक यष्टाच्या वरून असावा आणि त्याच कारणास्तव कुठलाही सिग्नल पंचांचा येत नाही. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी या षटकातील एकूण चेंडू आपण बघितले तर 4 आणि केवळ 3 धावा इथे खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केला राजने. पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी नेहमीच कौतुकास्पद असते. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे बीट केलाय. चेंडू शरीराचा वेध घेऊन सिली मिड ऑफला डायरेक्ट हिट. अपील केलं गेलंय. पंचांना प्रश्न विचारलाय. पंचांनी हे उत्तर मागितले थर्ड अंपायर कडनं आणि बघूया आपण त्या ठिकाणी टेक्निकल रूम मध्ये आमचे अंपायर असतील आणि हा निर्णय आता आपण सोपवलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणि पारदर्शकता निर्माण व्हावी किंवा पारदर्शकता यावी म्हणूनच आपण अशा प्रकारे या यंत्रणांचा वापर करत असतो. डायरेक्ट हिट झालं. थोडंसं आपण बघितलं फलंदाज संत गतीने गेले होते आणि तिथे अपील करण्यात आलं आणि पंचांनी थर्ड अंपायरने डिसिजन दिले की फलंदाज बाद आहेत. काय जबरदस्त थ्रो होता त्या ठिकाणी. राज स्वतः बघू शकाल बघा भरपूर लांब होते आणि हा थ्रो आला होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहित कडनं. अप्रतिम भरपूर लांब होते, अजिबात क्लोज नव्हते. जवळजवळ आपण बघितलं तर 1 फुटापेक्षा जास्त हे अंतर होतं आणि खूप जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना रोहितने इथे डायरेक्ट हिट केलंय. एक्झॅक्टली हाच शब्द आहे प्रेझेन्स ऑफ माइंड, की ट्राय करायला हरकत काय आहे. कारण बॅकअपला त्या ठिकाणी खेळाडू आहे, ट्राय करायला हरकत काय आहे. आणि तेच झालं की ट्राय केला इथे मात्र खूप चांगला प्रयत्न केला आणि डायरेक्ट हिट आपण करत आपण बघतो की फलंदाज जो थोडासा गाफील राहिला होता, कॅज्युअल राहिला होता, त्याची मात्र विकेट रनआउटच्या सुरुवात मिळते ती काटाई संघाला. आणि सर रन ही कंप्लीट झाली असती लवकर, पण मला वाटतं ते थोडासा तुम्ही म्हणताय की गाफील राहिले, हलगर्जीपणा केला, त्याच कारणास्तव विकेट गमावलेली आहे. 2 गडी गमावले आहेत पिसवली संघाने मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण त्या ठिकाणी 3 स्थिरावलेली. अप्रतिम गोलंदाजी राज पाटील आणि पहिला चेंडू आपण बघितला डॉट, त्यानंतर 3 धावा जरूर आल्या, पण पुढच्या 3 चेंडूमध्ये आपण बघतायत अप्रतिम गोलंदाजी. स्पीडअप करा, जास्त वेळ घेते आपण काटे टीम. ऑन साईडला प्लेस केलाय फटका तिथे आपण बघतोय. तिथपर्यंत आपण बघतोय फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतायत. हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतोय. षटकं संपतात 1 आपण बघतोय धावसंख्या धावफलकावर 5 धावा, 2 गडी बाजरेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना पिसवली संघाचे पिसवली वर्सेस काटे आपण हा सामना पहिल्या फेरीतला शेवट सामना बघत आहोत. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करू, जिथे मात्र आपल्याला निश्चितच फाईट बघायला मिळेल. ती म्हणजे आडिवली विरुद्ध वाडेकर, एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. पण तत्पूर्वी आपण या सामन्याकडे लक्ष टाकूया. पिसवली विरुद्ध काटे असा सामना तुम्ही बघत आहात. एक बाजूला आपण संघ बघतोय म्हणजेच यजमान संघ आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय की पिसवली संघ, ज्या संघाकडे जर बघितलं तर विनोद असं लक्षात येईल की जेमतेम 19 ते 20 वर्षा खालील खेळाडू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. 2 ते 3 खेळाडू जर सोडले तर बाकी सर्व खेळाडू आपण बघतोय की अपकमिंग यंगस्टर्स आहेत, नवीन खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू आहेत. आणि सुनील भोईर याचा मी उल्लेख करेन, ज्याने मात्र हा संघ बांधलेला आहे. माजी नगरसेवक सन्माननीय रमेशदादा पाटील यांचे आगमन होत आहे. त्यांचं माफ करा, इथे मात्र आगमन होत असताना सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर मॅच या ठिकाणी वळूया आपण मॅचकडे. हा चेंडू सुंदर होता, आत आणलाय ऑफ स्टंपवरनं, वेगवान आणि त्याचबरोबर थोडासा आत आणण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे. धावसंख्या 3 वरती स्थिरावलेली. अत्यंत चांगली सुरुवात. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो आतापर्यंत एक योग्य निर्णय वाटतोय रोहित. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय, बाहेर निघालाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. हा थोडासा स्लो रन होता. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये थोडासा मध्यम गतीचा चेंडू बघितला, पण दिशेपासून भरकटले आणि त्याच कारणास्तव हा वाईट बॉल येतोय. वाईटच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 4. आपण बघू शकता स्क्रीनवर सन्माननीय माजी आमदार रमेशदादा पाटील
आल्या आल्याच रतनबुवा पाटीलचा तुम्हाला एक खूप सुंदर असा फोटो बघायला त्या ठिकाणी आपण बघतोय की नतमस्तक होत असताना पंचांनी निर्णय सोबत तिसऱ्या पंचांकडे 6 धावा, 6 धावसंख्या 6 आहे. 6 धावा धावफलक बघू शकता स्क्रीनवर हा ड्रोनचा व्ह्यू. मागे तुम्हाला खूप सुंदर असा फोटो बघायला मिळते दिवंगत कामाने स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचा आणि त्यांना ती मात्र नतमस्तक होत असताना हा चेंडू आपण बघतोय कट केलाय. गॅप खूप मोठा वॅकेंट एरिया आहे. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण दुहेरी अंकात 10 धावा. 2 विकेट गमावल्यात मनीष आणि स्वयंच्या रूपाने. गणेश आणि भरत मैदानावरती खेळत आहेत आणि भरतच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. रोहित पुन्हा एकदा तयार होतोय. मागचा चेंडू बॅटची एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने गेला. वरती विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या संपर्कात आला नाही आणि पंचांचा इशारा येतो लेग बायच्या रूपाने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ती 11 ही धावसंख्या. आतापर्यंत गोलंदाजी प्रसाद सर खूप चांगली होते कारण पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही. कुठेतरी दबावामध्ये आपण बघतो पिसवली संघ आणि काही नवीन खेळाडू या संघामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळेच तो अनुभव आपल्याला इथून बघायला मिळत नाही. स्ट्राईक लेवलचे बॅटर येत आहेत गणेश. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि साईड चेंज करतोय रोहित. यावेळेस राऊंड द विकेट येण्याचा निर्णय. रोहित टू गणेश. फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला सीमा रेषेच्या पार. हा चौकार. स्क्रीनमध्ये बघू शकाल रमेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार. स्वागत आहे दादांचं. पुढे आले फ्रंट फूट वरती डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साईडला टर्न करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत करण होते आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली आहे ती म्हणजे 17 ही धावसंख्या. नरेश भोईर यांच्याकडनं पारितोषिक आहे. चेंडू ड्राईव्ह केला मिड ऑफला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. राजू ते एक धाव नाही रोखू शकले. तर प्रत्येक षटकाला 200 रुपये आणि त्याचबरोबर सलग 3 चौकार 3 षटकार लगावल्यास नरेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पिसवलीच्या बॅटरसाठी पारितोषिक असणार आहे. तर 2 षटकं संपन्न होत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 18 धावा. धावांची गती 9.00. एकूण 2 विकेट गमावलेले आहेत मैदानावरती पिसवलीने आणि याच गतीने जर खेळले तर आपल्याला एक 45 ते 46 धावसंख्या बघायला मिळेल. फिल्डिंग लगेच लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळेच्या संदर्भात सगळ्यांनीच कॉपरेट करायचं कारण शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा अंधार नको आहे. त्यामुळे इथून प्रत्येकाने जर 5 ते 10 मिनिटं जरी वाचवली तर शेवटला त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर स्क्रीनमध्ये बघू शकाल आमचं हे भव्य आणि दिव्य असं व्यासपीठ लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. www.tenniscricket.in आणि ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. जवळजवळ 25 जणांची टीम आहे. एकूण 18 कॅमेऱ्याची ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि प्रचंड मेहनत GTC आणि www.tenniscricket.in ची. एका बाजूला गौरव चव्हाण, दुसऱ्या बाजूला जल्पेश भोईर यांची टीम सुंदर पद्धतीने आणि NBC वरती देखील टेलिकास्ट सुरू आहे केबलच्या माध्यमातून. त्याचबरोबर हॅथवे केबल नेटवर्कवरती तुम्ही बघू शकता. बॉलिंग मार्कवर यावेळेस येतोय संदीप फुटाणे उर्फ सँडी. स्ट्राईकला बॅटर बघतो आपण गणेशला. सामना करेला सँडीचा. राऊंड द विकेट येत आहेत. चेंडू हवेत आहे. गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत आणि सहजतेने दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचलतात. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. या इनिंगमध्ये आपण एकूण 2 चौकार बघितलेले.
पण एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही. गोलंदाजी चांगली झाली असं म्हणावं लागेल. मागची मॅच अत्यंत रोमांचक राहिली, जिथे 6-20चं इक्वेशन आपण बघितलं निळजी आणि सागावमध्ये. आणि मॅच जेव्हा डिक्लेअर झाली होती वेळापत्रक बघून म्हणाले की सगळेजण की मॅच चांगली होईल आणि तशीच झाली. ऑफ स्टंपवरती फुल लेंथ होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने. या दरम्यान एक धाव येते. या षटकात देखील सँडीने चांगली सुरुवात केली आहे. आणि गतवर्षी मला आठवतं की खूप जबरदस्त कामगिरी नाईट स्पर्धेमध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघाची राहिली होती. त्या आठवणी मी तिथे होतो. 5 बाईक मिळाल्या होत्या स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर स्मृती चषकमध्ये मुरबीच्या मैदानावरती. आणि गतवर्षीचा हंगाम खूप चांगला होता. यंदा थोडासा आपण बघितलं तर सेमीफायनलमध्ये संघ हारतोय, पण तरी इथून या स्पर्धेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न असेल. भरपूर संख्येने काटेचे समर्थक डाव्या बाजूला विराट कोहली स्टँडमध्ये गर्दी करून आहेत आणि प्रत्येकाला आपल्या संघाकडून अपेक्षित असतात तसं पिसवलेलं आहे. समर्थक भरपूर संख्येने लाभलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचंही स्वागत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळत आहेत. करण आहे तिथे लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण. करण या संघाचा अत्यंत टॅलेंटेड असा अष्टपैलू खेळाडू. गतवर्षी त्याचाही परफॉर्मन्स अत्यंत चांगला राहिला आहे. आणि या एक धावेने धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 22. आणि काटे संघाचे एक जबरदस्त फॅन भावेश पाटील देखील आलेले आहेत. विराट कोहली स्टँडमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच भावेश पाटील आल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा संघाला जरूर मिळू शकते. हा चेंडू ऑफ स्टंपवरती खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि वाईट बॉलच्या आधाराने एक धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेली ती म्हणजे 23 ही धावसंख्या. महेश भोईर यांना आपण स्क्रीनमध्ये बघू शकाल, जे सागावचे आहेत आणि सागाव संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि फार जवळचे संबंध आहेत खरं तर. क्षेत्ररक्षक येत आहेत पण तिथे चेंडूला आत ढकललाय. काय जबरदस्त फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारची फिल्डिंग आपण IPL मध्ये बघत असतो आणि अमित त्या ठिकाणी होते. अवेज झेप घेतली, बघितलं भरपूर जास्त उसळलाय चेंडू आणि अवेज झेप घेत असताना आतमध्ये तर आपण शॉट 1 शॉटसाठी आपण चेक करणार आहोत. बघूया तर मॅच स्टार्ट ठेवायची आपण चेक करूया ही धाव कंप्लीट झाली की नाही. एक धाव जर इथे शॉट असेल तर ती कमी केली जाईल. मॅच स्टार्ट ठेवायची धावसंख्या धावफलकावरती आपण एकूण बघतोय सध्या तरी. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच उंच आणि जातोय लांब. अजित आगरकर स्टँडच्या दिशेने हाय अँड हँडसम सिक्सर.
ती धाव शॉर्ट नव्हती, त्यामुळे इथून कुठल्या प्रकारे मायनस केली जाणार आहे. आपण बघू शका स्क्रीनमध्ये दाखवत आहे कुठे बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि आतमध्ये ग्राउंडिंग झाली होती. बरोबर लाईनच्या जस्ट पुढे आपण बघितलं प्रसाद सर. आणि या 2 धावा येतात म्हणजे एकूण आपण बघितलं तर 32 ही धावसंख्या आपण बघताय 2 विकेटच्या मोबदल्यात. आणखीन 2 षटक आहेत. सध्या तरी गोलंदाजी चांगली झाली, पण गणेश जो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता, खूप चांगली बॅटिंग करतोय, त्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची जरूर अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला भरत जो 5 धावसंख्येवरती खेळतोय आणि पार्टनरशिप इथून जर शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली तर एक चांगली टोटल, एक फायटिंग टोटल उभी करता येईल पिसवली संघाला. मात्र बघूया काटे संघाची रणनीती कशा पद्धतीची असणार आहे. 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली झाली असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा राजने दिल्या, तिथे 1 विकेट त्याने प्राप्त केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितने आपण बघितलं तर 13 धावा दिल्या. पण संदीपच्या या षटकामध्ये आधी 2 षटकाच्या कंपॅरिझनमध्ये आपण धावा जास्त बघितल्या, 14 धावा बघितल्या, पण ही पार्टनरशिप चांगली होते. धावसंख्या 32 धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर यावेळेस येतोय रोहित पाटील. राऊंड द विकेट. हा चेंडू जाऊ दिलाय, अंदाज बरोबर होता, लेग स्टंपवरती पिचिंग झाला होता, त्यामुळे हा चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि वाईडच्या आधाराने एक धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 33. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद डाव्या बाजूने हळूहळू आणखीन गर्दी वाढत चालली. सकाळपासून ही गर्दी आपण बघतात. उजव्या बाजूलाही काही प्रमाणात स्टँड्समध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. हो टॉप आहे, जेलची शक्यता स्वतः जज करतायत आणि अशा प्रकारे ही पार्टनरशिप झाली ब्रेक. गणेशला जावं लागेल डगआउट मध्ये. 3ऱ्या विकेटचं बदन पिसवली संघाच्या. एकूण धावा 21-11 चेंडूमध्ये. संघ सहकारी टाळ्यांच्या गजरात तिथे स्वागत करतायत. यंगस्टर आहेत भरपूर खेळाडू, तुम्ही नवीन या संघामध्ये बघतायत आणि एक नव्या दमाचा संघ आहे, पण इथून प्रयत्न करतोय तो काटे संघाला टक्कर देण्यासाठी तयार झालेला आहे. आणि 3 षटकात आपण बघितलं तर 32 धावा आल्या होत्या, पण या षटकात 1 वाईड आला आणि 33 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक वाईड नंतर रोहितचं. स्क्रीनमध्ये बघू शकाल काशीनाथदादा पाटील यांना, काटेगावचे माजी सरपंच, समाजसेवक, त्याचबरोबर केजू मुंडेला आपण बघू शकाल आगासन संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. इनर एज लागले आहे, तिथून चेंडू निघालाय, शॉर्ट फाईन लेगला, तिथे प्रयत्न झालाच नाही, चेंडू निघून गेला सीमा पार. आज चौकार. तर 37 धावा झाल्या या चौकाराच्या मदतीने. नक्कीच रोहित बॉल हवाय तर बॉल द्यायचा आहे. रोहित नक्कीच थोडासा निराश होता, कारण हा चेंडू अडवण्याचा अजिबात प्रयत्न झाला नाही. प्रयत्न करायला हवा, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, पण इथे तो एफर्ट्स दिसलाच नाही. आणि फिल्डिंगमध्ये असं म्हणतात की तुम्ही जितक्या धावा वाचवाल तितक्या धावा बनवण्यास समान असतं, पण इथून तो प्रयत्न झाला नाही. चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. 37 धावा आहे. षटक क्रमांक ठिकाणी आपण बघताय 4थं प्रगतीपदावरती. विकेट नंतर आज चौकार आलेला आहे आणि इनर एज लागली होती. जमिनी समांतर चेंडू अगदी घरंगळत गेला फाईन लेगच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर रोहित. पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅटर आपण बघतात यावेळेसचा संजय पाटील. हा चेंडू ऑफ स्टंप वरती, काय कमबॅक आहे बघा. वाईड यॉर्कर, इथून मात्र दूर ठेवलं होतं अवे फ्रॉम द बॉडी आणि इथे शांत ठेवलंय. चांगलं कमबॅक रोहितचं. संजय पाटील जे अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव आहे, बॉक्स क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत आणि ओव्हरम क्रिकेटमध्येही ते नेहमीच इम्प्रेस करत आलेले आहेत, अनुभवी आहेत. हो फुल टॉस कव्हरच्या दिशेने गॅप आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. हा चौकार.
संख्या धावफलकावरती आपण बघताय एकूण झालेली आहे ती म्हणजे 41. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल हा फुल टॉस चेंडू होता. ऑफ स्टंप मध्ये थोडेसे खाली बसले, मागे गेले आणि ती खूप मोठी गॅप होती. त्या गॅप मधून चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर आणि चौकाराने 41 ही धावसंख्या आपण बघताय. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेले आहेत. एक कात्र इनर रेज लागल्यानंतर आला होता, मात्र दुसरा हा जो चौकार आला तो खूप चांगल्या पद्धतीने ते खेळले होते. गॅपमध्ये फुल टॉस होता. मागचा चेंडू डॉट आपण बघितला तो खोलवर टप्प्याचा ऑप्शन मध्ये होता. हा देखील थोडासा तिथेच ठेवण्याचा प्रयत्न होता, पण तो फुल टॉस आला, अगदी बॅटवरती आलाय. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळतात. राज वेगाने येतात तिथे. राजदीप आहेत. गुड फिल्डिंग. एकच धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलक होती 42. षटक क्रमांक 4. या षटकातील एकूण चेंडू आपण बघितलं तर 5 झालेत. एक चेंडू अजूनही शेष आहे. धावांची गती आपण 10च्या अगदी थोडी वर बघतोय, पण बघूया इथून किती धावसंख्या सेट करताय. समोर काटे संघाने या मैदानावरती एक मोठं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. काटेच्या अगेन्स्ट रोहित. हो 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 यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. हिरामण गोरेगावकर हे या ठिकाणी आलेले आहेत, पत्रकार आहेत आणि त्यांनी आपल्या स्पर्धेला करताना जेव्हा ही स्पर्धा डिक्लेअर झाली, सुरुवात होते म्हणून एक पेजवरती छापलं होतं. त्यांचंही आगमन झाले, त्यांचंही आपण स्वागत करूया. नरेश म्हात्रे यांच्या सोबतीला त्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये बघा 16 धावा आल्या. हे षटक चांगल्या पद्धतीने असं वाटलं होतं की विकेटने सुरुवात झाली, पण त्यानंतर हा जल्लोष बघा. सौरव गांगुली स्टँडमध्ये भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. राहुल द्रविड स्टँड सगळे आपण बघता आजी माजी क्रिकेटपटू या ठिकाणी या सगळ्यांचा सन्मान त्यांच्या नावाने स्टँड्स तयार करण्यात आले. यातील कित्येक असे खेळाडू आहेत ज्यांनी भारतीय संघाचं कर्णधार पद भूषवलेलं आहे. रोहित शर्मा, अजित आगरकर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, संदीप पाटील, स्मृती मंदानाचं देखील आपण स्टँड बघतोय आणि मिताली राज ही देखील भारतीय महिला संघाची कर्णधार राहिलेली आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या, मॅच लगेच स्टार्ट करा. 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आपण बघताय धावफलकावरती 48. धावांची गती 12.00 प्रति ओव्हर मागे. एकदम आपण बघितलं 10च्या जवळपास होती, ती 10च्या थोडीशी पुढे होती, पण या षटकाराने धावसंख्येला थोडीशी गती मिळाली. तिथून 48 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि अंतिम षटकाची जबाबदारी संघनायकाने सोपवलेली करण पाटीलच्या खांद्यावरती. स्ट्राईकला मात्र संजय पाटील सामना करेल. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने तिथे लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक येत आहेत, पण तिथून चेंडू गॅप मधून सीमा रेषेच्या पार येतोय हा चौकार. पिसोली संघाने सांघिक अर्धशतक पूर्ण केले. 52 धावा. खूप चांगले बॅटिंग मैदानावरती संजय आपला अनुभव, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्यपणा लावत असताना ठाऊक आहे आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळतोय आणि इथून आपल्याला लढावं लागेल. इथे जो खेळेल, जो चांगला परफॉर्मन्स देईल त्याची संपूर्ण विश्व दखल घेत असतं आणि इथून प्रत्येकाला इच्छा असते की आपण चांगलं खेळावं आपल्या गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. हो हाफ ट्रॅकर होता, जेल नाही, समोर पडलाय. तिथे चेंडू थांबवता आला नाही, पण मागे गेला. इथे स्ट्राईक हवी होती संजयला आणि त्यासाठी गणेशला, भरतला मात्र जावं लागेल डगआउटच्या दिशेने आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होते. स्क्रीनवरती बघू शकाल आपण कल्याण ग्रामीणचे अत्यंत लाडके माजी आमदार रमेशदादा पाटील. फार मोठी भूमिका त्यांचीही या स्पर्धेसाठी राहिलेली आहे आणि क्रिकेटवर नितांत प्रेम आहे व्यक्तिमत्वाचं. अनेकदा समालोचक असतील, प्रत्येक कलाकाराला शाबासकी थाप त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे
आणि आपण बघू शकाल त्या ठिकाणी तकदीरजी कान, अंकलेश कान, दिगंबर ही सगळी मंडळी भरपूर संख्येने व्यासपीठ फुललेले बहरलेले आणि जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल या गर्दीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसेल. कारण सगळ्यात लोकप्रिय स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. हो, वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग जोखून दिला होता या बॉलवरती. मगाशी आपण बघितलं अशाच पद्धतीचा चेंडू होता, थोडीशी एज लागली आणि त्यामुळे तो मागे आला आणि हा डॉट बॉल आपण बघतात. कारण प्रयत्न करेल इथून कमीत कमी धावा खर्च करण्याचा. सध्या धावसंख्या धावफलकावरती 53 आपण बघतोय आणि त्या ठिकाणी विजय दादांना आपण बघू शकाल आणि विकी पाटील यांनाही बघू शकाल. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे फार वेगाने आले होते. या 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहे. आनंद होते आणि आनंद बघा, आनंदाच्या फिटनेस बाबतीत आम्ही नेहमीच म्हणतो की आजही पूर्वीचे आनंद पाटील आणि आताचे आनंद पाटील तुम्हाला सारखेच दिसतील आणि तोच फिटनेस आणि तीच चपळाई, तीच चतुराई, तोच वेग नेहमीच. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने गेल्या तिथे झेल नाही पकडता आला, चेंडू खाली पडतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. कठीण झेल होता पण पकडायला हवा होता. क्षेत्ररक्षक फार वेगाने गेले होते, तकदीर होते आणि 2 धावा दरम्यान येतात. भरपूर दमलेले दिसतात संजय, कारण सातत्याने सिंगल डबल्स वरती फोकस केलेला आहे. कारण जेव्हा मोठे पटके येत नाही तेव्हा तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. कारण धाव फलक हालता ठेवणं हे फलंदाजाचं प्रमुख काम असतं, ते कर्तव्य असतं. 57 धावा आपण बघताय, 4 विकेट. या ओव्हरचा हा अंतिम चेंडू. करण टू संजय. हा चेंडू बॅटची आतली कडा, चेंडू मागे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र केवळ एकच धाव आणि अशा प्रकारे आपण बघतायत एकूण धावसंख्या धावफलकावरती 58. 5 षटक समाप्त झाले. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर पिसवलीने केली बॅटिंग, त्यांनी केल्या एकूण धावा 58. आपण बघू शकाल विकी रमेश पाटील यांना स्क्रीनवरती, एक हँडसम पर्सनॅलिटी आणि नक्कीच सगळा परिवार अगदी पहिल्या दिवसापासून याची उपस्थिती आपण सातत्याने बघत असतो. तर पहिल्या षटकात आपण थोडंसं आपण बॉलिंगचं पृथक्करण करूया. राज पाटील यांनी पहिल्या षटकात 5 धावा दिल्या, तिथे 1 विकेट त्याला प्राप्त झाला. रोहितने 13 धावा दिल्या, विकेट नाही मिळाला. संदीप फुटाणेने 14 धावा खर्च केला, विकेट नाही मिळाला. पण रोहितने दुसऱ्या स्पेलमध्ये 16 धावा दिल्या, 1 विकेट त्याला मिळाला. आणि करणने आपण बघितलं तर अंतिम ओव्हरमध्ये कुठेतरी जो डॅमेज झाला होता तो कव्हर केल्यात, 10 धावा आल्यात. आणि अशा प्रकारे पिसवली संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 58 धावा झाल्यात आणि 59 धावांचं टार्गेट. तर 2 कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज आहेत, वाडेकर आणि अडिवलीचे. द्वितीय फेरीला प्रारंभ होईल यानंतर. तर द्वितीय फेरीला आपण करतोय प्रारंभ. एका बाजूला वाडेकर, दुसऱ्या बाजूला आपण बघताय अडिवली. तर ज्या संघाची आपण वाट बघत होतो तो संघ मैदानावर काटाई संघ पिसवडी संघासमोर खेळतोय. टार्गेट मला राजेशने सांगितलं की 59, बरोबर ना? 30 चेंडूमध्ये 59 रन्स या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 12ची सरासरी आहे. दादा सामना बघण्यासाठी, खास काटाईचा सामना बघण्यासाठी दादा आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वैष्णवीला स्क्रीनवर बघतायत, हार्दिक शुभेच्छा आहेत तिला. तिचं स्वप्न ऑलिम्पिकचं पूर्ण व्हावं, भारत मातेसाठी त्यांनी गोल्ड मेडल मिळवावा, हे या शुभेच्छा आहेत दादांच्या माध्यमातून तिला. सर थोडंसं थांबवतो तुम्हाला, कारण आपण टॉस करणार आहोत. बोला. मी विनंती करणार तर उत्तर शिवगावचे आदरणीय रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत पुढील सामन्याची नाणेफेक. वाडेकर आणि त्याचबरोबर अडिवलीमध्ये मॅच होईल. दोघांनी 1-1 सामना जिंकलेला आहे आणि त्यामुळे या दोन्ही संघाचे समर्थक आता हळूहळू गर्दी करतील या मैदानावरती. तर रमेश पाटील साहेबांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे.
सेकंड मॅच आहे त्यांना नक्कीच टॉस बद्दल कल्पना असेल. टॉस बघूया कोणी जिंकलाय. टॉस वाडेकरने जिंकलेलं आहे. मी रमेश पाटील साहेबांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि विनिंग जो टॉस जो संघनायक जिंकतो त्याला आपण एक कॉईन देतो. अतुल काय सांगशील, टॉस जिंकलेला आहे, फिल्डिंग करू. फिल्डिंग करतो समोर आडवली संघ. पहिली मॅच खूप जबरदस्त झाली. खरं तर यंदा गतवर्षी तुमची बॉलिंग खूप जबरदस्त चालली होती. यंदा कुठेतरी थोडासा संघ मागे पुढे परफॉर्मन्स होताना दिसतोय. काय प्रयत्न असेल. आडिवली संघ समोर आहे, विजय पवारचा संघ आहे, योगेशचा संघ आहे. किती धावसंख्येवरती रोखण्याचा मानस असेल. तरी पण 55 ते 60च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. योगी टॉस गमावलेला आहे, पुन्हा बॅटिंग या ठिकाणी करायची आहे. किती धावसंख्या तुला वाटते, किती 55 50-55पर्यंत म्हणतात की रोखण्याचा प्रयत्न असेल. पण समोर फिरकी आक्रमण आहे, फिरकीचा माहेरघर म्हणजेच वाडेकर असं म्हटलं जातं. या संघाविरुद्ध काही प्लॅनिंग केलं आहे का फिरकी विरुद्ध कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असणार, किती धावसंख्या तुम्हाला उभी करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. नाही, वाडेकर संघ चांगला आहे आणि फिरकीपट्टूही त्यांचे चांगले आहेत आणि आपल्या ग्रामीणमध्ये फक्त वाडेकरमध्येच फिरकीपट्टू आणि सिद्धू दादा त्यांच्याकडे अनुभवी प्लेअर आहे. तरी आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. हे दोन होते कॅप्टन आपण बघितलं. एका बाजूला अतुल, दुसऱ्या बाजूला योगेश. टॉस जिंकलेला आहे जय जलेश्वर दिशा 11 वाडेकर संघाने प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलं आहे रणवीर 11 जय हनुमान अडिलीला बॅटिंगसाठी. आणि आपण वळूया इथून थेट कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी येथील धावतं वर्णन घेऊन प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद. सामना जिंकण्यासाठी आपण बघतो की काटे संघासमोर 59 धावेंचं लक्ष आहे. सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचलेत काटे संघाकडून. आपण बघतो आघाडीला स्ट्रायकिंग एंडला करण, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो फलंदाज म्हणजेच विशाल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. प्रेशर षटकामागे कमीत कमी 12 धावा करायच्या आहेत काटाई संघाला. पहिला चेंडू ओव्हरपिच होता. बॅटची आतली कट घेऊन लेमन कट, चायना कट, रुपी कट, भरपूर कशी नावं आहेत. चेंडू बॅट आणि पॅडला आपण बघतो की स्टंपला थोडासा किंचितचा बाजून निघून जातोय आणि तिथे करण आपण बघतोय की एकदा तिथे कंप्लीट करतोय. ते एक पारितोषिक आले खास करून काटाई संघासाठी. जर सामना इथे जिंकला तर माझे आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक इथे अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. आणि जर टॉप 4मध्ये जर काटाई संघ प्रवेश करतोय तर तब्बल 25,000चं कॅश प्राईज आहे ते काशीनाथदादा पाटील यांच्याकडून. विकेटसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक आपण बघितलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. खास करून काशीनाथदादा यांच्याकडून एक पारितोषिक आपण निश्चित अनाऊन्स करत आहोत. हा चेंडू ब्लॉकमध्ये होता. अपील स्ट्रॉंगली होते पंचांकडे. रनआउटची संधी. फलंदाज बाद. कुठल्याही प्रकारचा कॉल करणकडून नव्हता. विशालने थेट घेतला वेध तो करणच्या दिशेने जाण्याचा आणि अशा मुवमेंटला बघतोय आपण गोलंदाज फॉलोमध्ये चेंडू अडवतोय आणि इथे मात्र विशालची विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात. पहिलाच धक्का लागलाय. धावसंख्या धावफरक जेमतेम 1 असताना बाद होतोय तो विशाल रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेटमध्ये ते सांघिक यशमध्ये ते पिसवली संघाला. पिसवली संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे सुनील भोईर यांच्याकडून. ज्या व्यक्तिमत्वाने ज्या खेळाने हा संघ बांधला आहे आपण बघतो की जवळजवळ 19 ते 20 वर्षाखालील खेळाडू जे सगळे आहेत ते त्या ठिकाणी ते मात्र आपण बघतो की त्या संघामध्ये परफॉर्म करत आहेत. कॉमेंट्री चालू असताना कोणीही सिग्नल करू नका. आमच्या मागे येऊन मला काय ते सांगायचे सांगू शकता तुम्ही. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण बघतोय सागर. स्ट्राईक केला आपण बघतोय 1 डाऊन बॅट्समन आले तो संदीप फुटाणे. लक्ष आहे ते 59 धावेंचं. गोलंदाजी आता मात्र बघतोय आपण ते म्हणजेच पिसवली संघाकडून पावलवेचं पहिले षटक टाकत असताना सागर. गुडलेनचा चेंडू त्या चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र 2 खाणीच्या मधून चेंडू फरार. कॅज्युअल अप्रोच आहे. सीमारेषे बाहेर चौकार. पाहिजे तेवढ्या मी दे
साठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे गोलंदाजांसाठी. चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय झाला. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू वेगाने निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. संदीप फुटाण्याच्या बॅटमधून हाच पहिला चौकार आपण बघतोय. धावसंख्या धाव फलकावर 5 धावा. रिव्हर्सचा टीम अपील पंचांकडे स्ट्रॉंगली होत असताना पण बघितलं की हा चेंडू एसटी सोडून जात होता. आपण जर अपील बघितलं तर थोडंसं थांबवलं. पंच सादिक राजापूरकर सिग्नल करतो लेग बाईस. त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव ॲड होईल. धावसंख्या धावफलकावर बघतो एकूण 6 धावा. करण आणि संदीप फुटाणे हे 2 तुम्ही फलंदाज बघतात ग्राउंडवर उभे आहेत, उपस्थित आहेत. काटे संघाकडून आपल्या संघासाठी फाईट करत असताना पाठलाग सुरू आहे तो म्हणजे 59 धावेंचा. प्रति षटकामागे जवळजवळ 12 धावा करायचे आहेत काटाई संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि पॉवर प्ले सुरू आहे. आपण बघतो की मैदानावर थोडंसं मात्र वेगाने वारा वाहतोय. त्यामुळे ग्राउंडवरची धूळ हवेमध्ये उडत असताना 6 लॉस ऑफ 1. ओव्हर पिच होता. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं. व्यवस्थित टायमिंग येत नाहीये. इलेव्हेशन मिळत नाहीये. आणि डिरेक्शन आपण जर बघितलं तर हा खेळायचा होता कव्हर्समध्ये फटका. तो लॉंग ऑफला जातोय करणच्या बॅटमधून. खूप चांगलं पोटेन्शियल आहे खेळाडूकडे करणकडे. खूप कमी वेळेमध्ये या संघामध्ये आपली जागा त्याने बनवली आहे. अनुभव कमी आहे पण पोटेन्शियल खूप जबरदस्त आहे करणकडे. त्याच्यासमोर एक अनुभवी खेळाडू आपण बघतोय त्याच्या साथीदार संदीप फुटाणे ऑन स्ट्राईक. धावसंख्या 7. इनसाइड एज आहे. जास्त लांब जात नाहीये चेंडू. शॉर्ट सिलेक्शन आपण जर बघितलं तर हा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न होता. वैसे टायमिंग होत नाहीये. कोरडा टप्प्याचा चेंडू जास्त लांब जात नाही. स्वतः गोलंदाजी जाऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या धाव फरक काटाई संघ इथे 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका गाड्याच्या मोबाईलमध्ये 8 धावा. 12 धावा प्रसार प्रति षटकाच्या मागे आस्किंग लढणारे दादा स्वतः सामना एन्जॉय करतायत या ठिकाणी काटाई संघाची. मात्र मैदानावरती धावा आल्या एकंदरीत 8-4 धावा थोडीशी मागे चाललेत. आणि एक दुर्दैवी धावबाद सुद्धा मैदानावर बघायला मिळाला. बाद झाला तो विशाल. बॉलिंग मार्कवर संजय पाटील. मग अशीच आपण विनोदने उल्लेख केला की अंतराम क्रिकेटचा अत्यंत तगडा अनुभव आहे खेळाडूकडे. आणि सध्या कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये किंवा कल्याण सिटीमधले क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगलं नाव गाजतं आहे खेळाडूचं. आणि बॅटिंगसुद्धा खूप चांगली केली. संजयने पहिल्या सत्रामध्ये चांगला परफॉर्म केला आपल्या बॅटमधून. चांगली धावसंख्या रचली आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये तो आला आहे. पिचवली संघ आपण बघतोय. संदीप ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू हवेमध्ये. मिस टाइम फटका. विडॉफला क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. झेल बाद. फलंदाज बाद. बिग विकेट. संदीप थोडासा नाखुश. सरप्राईज झालाय संदीप. आणि संदीपची विकेट काढली आहे संजय पाटीलने. मोठा धक्का काटे संघाला. संदीप फुटाणे मी आता तेच रीड करवतो. म्हटलं संदीप जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत धावांची गती तो मिळवू शकतो. त्याच्याकडे ती पोटेन्शियल, ती कॅपॅसिटी, ते शॉट्स आहेत. चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन, चुकीचं शॉट, मोठा विकेट या ठिकाणी. आणि आता जबाबदारी येऊन पडणार आहे मैदानावरती ते अनंत पाटील आणि करण पाटील याच्यावर. 2 गडी बाद धावसंख्या आपण बघतो. धावफलकावर जेमतेम 8 धावा. पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेमध्ये विकेट मिळाली ती संदीप फुटाण्याची. ती सुद्धा सर्कलच्या बाहेर नाही, त्या सर्कलच्या आतमध्येच हा चेंडू उडाला होता. मिस टाइम झाला होता पूर्णपणे फटका. संदीपसाठी आपण बघितलं तर ट्रॅप होता पण इथे मात्र अनंतसाठी आपण बघतोय खेळाडू. आपण मिड विकेट बघतोय. लॉंग ऑन बघतोय. लॉंग ऑफ थोडासा वाईड इश्यू आहे. मिड ऑफ आहे. कव्हरमध्ये खेळाडू, कव्हर पॉईंटला खेळाडू, गलीमध्ये खेळाडू, थर्ड मॅनला खेळाडू. पुढचा चेंडू संजय पाटीलचा. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. पूल केला थोडासा बॅकफुटला जाणार असताना ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक काय स्क्वेअरमध्ये चेंडू उचलत आहेत. अजूनही चेंडू उचलत आहे. अजूनही वेळ घेत आहे चेंडू उचलण्यासाठी. प्रेशर अजिबात घ्यायला नको आहे. चांगली खेळ आतापर्यंत पिसोली संघाने केला आहे. आणि मगाशी आपण उल्लेख केला की सुनील भोईर यांनी मात्र एक चांगला संघ बांधला आहे. काल त्यांची चर्चा झाली होती. 19 ते 20 वर्षाखालील सर्व खेळाडू आहेत या संघामध्ये. जेमतेम 2 ते 3 खेळाडू जर सिनियर्स खेळाडू जर सोडले तर सर्व नवख्या खेळाडूंचा संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरला आहे. यूथ टीम. संजय पाटील रिदममध्ये प्रॉब्लेम, पुन्हा आता मागे जावं लागतं आहे.
स्ट्राईक एंडला आपण बघतोय की छोटे खाणी खेळाडू करण, ज्याचं मात्र फक्त कद म्हणजेच उंची फक्त छोटी आहे पण पोटेन्शियल जबरदस्त आहे खेळाडूकडे. पाठलाग सुरू असताना 59 धावांचा अजूनही 50 धावा करायच्या आहेत. 9 धावा धावफलकावर आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेस केला आहे. अप्पर कट डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 2 ते 3 टप्पे घेऊन सरळ सीमारेषे बाहेर चौकार. दोन विकेट्स गेले त्यामुळे तो प्रेशर होता. आजच्या अगोदर सुद्धा पहिला सेकंड रन काढत असताना या चौकाराने काही प्रमाणात संजीवनी जाता जाता संदीपने एक 4-5 षटकार मारून गेले असता तर तो मधला जो गॅप आहे तो फिल झाला असता. पूलचा फटका क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी ड्रॉप सुका प्रेशर. मगाशी तोच उल्लेख केला की नवीन सर्व खेळाडू आहेत, अपकमिंग यंगस्टर्स आहेत आणि हा दबाव. संजयने मात्र गोलंदाजी खूप चांगली केली आणि भाग पाडला फटका खेळण्यासाठी. इव्हन करणसारख्या खेळाडूला जो मात्र हा फलंदाज आपण बघतो की ज्याचे टेम्परामेंट्स खूप चांगले आहेत. चौकार मारला होता, पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण इथे मात्र मिस्टेक झाली आहे. जेल सोडलाय तो करणचा. येस निघाला तेव्हा मला वाटलं षटकार जाईल, मात्र ज्या पद्धतीने फिल्डर आले फार वेगाने आले. बघा तुम्ही ॲक्शन रिप्ले बघा, खूप वेगाने ते पुढे आले. वेगाने येत असताना त्यांना तो अंदाज नाही आला घेण्याचा आणि तो हातातून चेंडू सुटतोय. जीवदान मिळालं करणला. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आपण बघतो ती 14 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. अनंत पाटील ऑन स्ट्राईक. ओ व्हॉट अ शॉट, काय फटकाय, टिपिकल शॉट. अनंत पाटील सीमारेषेबाहेर षटकार. अगोदरच मन बनवलं होतं, लेंथ रीड केला होता आनंदाने. खूप सुंदर षटकार राईट टाइममध्ये. प्रेशर रिलीज करणारा हा षटकार होता. ओव्हरपिच होता हा चेंडू. थोडासा बाहेर निघतोय चेंडू. आपण बघतो ऑप्शनच्या बाहेर आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये षटकार मारल्यानंतर संजय पाटीलने कमबॅक केलंय. पण षटकार मारल्यानंतर आपण VIP टायझर बघितलं तर एक वेगळीच रिॲक्शन बघायला मिळाली. विनोद स्वतः उभे राहून मात्र ॲप्रिशिएट करत होते त्या षटकाराबद्दल, टाळ्या वाजवत त्या षटकाराबद्दल आणि खूप चांगला षटकार आपण बघितला तो अनंत पाटीलच्या बॅटमधून. नक्कीच व्हेरी गुड क्रिकेटर आनंद पाटील. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये चांगली बॅटिंग केली आहे त्याने आणि आता प्रेशरमध्ये असणं, बॅटिंग करणं प्रेशरमध्ये असताना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावेळेला तो षटकार येतो. दोघेही चर्चा करत आहेत. त्यांना माहिती आहे का पार्टनरशिपची अत्यंत गरज आहे. विनोद, विजय आणि पुढची पिढी भैरवसुद्धा आपल्याला दिसत आहेत. काशीनाथ पाटील आता त्यांच्या बाजूला आपण बघतोय. KG मुंडे यांनी पहिल्या दिवशी या ठिकाणी एंटरटेन केलं होतं. बघायचं आहे, चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे इथे आणि या दोघांनी जर कोऑर्डिनेट केलं करण आणि अनंताने तर काही प्रमाणात धावा जे पाहिजेत, गरज आहे त्यांच्या संघाला, ते मिळू शकतात. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुलामध्ये तयार करण्यासाठी निश्चित भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते. हेदुटणे गावातील खास करून मी तकदीर काळन, माजी सरपंच हेदुटणे, मनसे शहर अध्यक्ष संघटक दिगंबर काळन, इंद्रजित काळन, अंकलेश काळन, काळूराम काळन, देवा भंडारी, दुर्वेश काळन, बंटी काळन, ओमकार पावशे, मंथन काळन, शिवाजी काळन, चेतन मात्रे नांदिवलीचे, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. कारण त्यांच्या सहकार्यामुळे एक चांगली खेळपट्टी किंवा आपण आउटफील्डला ग्राउंड जे बघत आहोत की सुंदर आपल्याला बघायला मिळते. या सर्वांचं मनपूर्वक आभार. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड 13.00 फॉर काटाई टीम. गोलंदाजी मार्कवर सागर सेकंड स्पेलमध्ये उंबारली एंडकडून. कोलर डब्याचा चेंडू तर काय फटका बनवलाय. माहिती होता हा फुलटॉस होणार बॅटवर आणि तसा फटका सजवला. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. या ठिकाणी या फटक्यावर मॅग्निफिसंट शॉट, खूप सुंदर फटकेबाजी या ठिकाणी येतात अनंत आणि तसंच आपण करण मार्फत. आणि दोघेही एकमेकांशी चर्चा करतायत, एकमेकांना सातत्याने मोटिवेट करतायत. आवश्यकता आहे. सागर पुन्हा सज्ज. करण समोर. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. जाऊ दिलं. वाईट बॉलचा सिग्नल पंच इथे करतायत. वाईटचा इशारा पंचांनी केलाय. यस, कुठली लाईन एक्झॅक्टली वाईटची ते पंचांनी लगेचच विकेट किपरला सांगितलंय
आणि निश्चित त्या गोष्टी एक्सेप्ट केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर विकेट केअर आपल्या जागेवर. धावसंख्या आपण बघतोय धाव फरक जी अंकित झाली आहे ती क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे काटाई संघाची. 25 धावा, 25 ऑन स्कोर कार्ड. बघायचा फटका बनवायचा प्रयत्न होता. चेंडू वेगवान आहे पण दिशा होईन की चेंडू आपण बघतोय लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केला आहे आणि अजून एक वाईट आपण बघतोय धावफलकावर. धावसंख्या 26. जसं बघितलं बॅट्समनने पवित्रा चेंज केला, जागा बनवली आणि त्या मुमेंटला आपण बघतोय की पायावर टाकण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून निघून जातोय सागरचा. पहिल्या चौकार आल्यानंतर दबाव साफ दिसतोय गोलंदाजीमध्ये सागरच्या. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे काटाई संघाला सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा सामना बघण्यासाठी. इव्हन तिसरा दिवस शनिवारचा दिवस आहे, हाफ डे आहे. सरकारी कर्मचारी किंवा प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना हाफ डेच नसता असतो. पुढचा चेंडू. हा चेंडू बॉटमहँडचा वापर करून फक्त प्लेस करायचं होतं. अनंत पाटीलने सुद्धा काही सूचना दिल्या होत्या त्या खेळाडूला. निश्चित त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून समोर ढकलून तिथे मात्र 1 ते 2 धावा पण घेऊ शकतो हा प्रयत्न होता फलंदाजाचा. पण चेंडू बघू शकता जो बॅटच्या खालून आतमधून सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. संजय पाटील त्या ठिकाणी आहे. नाही प्लेस नक्कीच बरोबर आहे, प्लेसमेंट व्हायलाच पाहिजे होता. वाकले नाहीत, थोडे वाकले असतं तो शॉट कन्वर्ट झाला असता. सागर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. फटका होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल. मागचा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर होता. आता आपण बघतोय की पॅड आणि स्टम्पच्या मध्ये भरपूर मोठी पोकळी होती, तिथून चेंडू निघून जातोय तो सरळ पुन्हा एकदा संजय पाटीलच्या हातामध्ये. आवश्यक आहे. अशा वेळेला अनंताने त्याला गाईड करायला पाहिजे. अनंत लिजंड क्रिकेटर आहे, त्याच्याकडे अनुभव आहे. तेच या ठिकाणी गाईड करत असताना 2 डॉट अशा वेळेला डॉट आपल्याला परवडणार नाही माहिती आहे, कारण मैदानावर बघा अजूनही 15 चेंडूचं काही बाकी आहे आणि 33 धावांची गरज आहे. सागर आतापर्यंत चांगलं कमबॅक केलंय वाईट टाकून सुद्धा. लीडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू झालाय गेलाय आपण बघतोय. शेतशक दूरवर येते तिथे मात्र कोण झेल स्वीकारणार. पॉईंटच्या खेळूला थोडासा अवघड होता हा झेल पण प्रयत्न मात्र 100% केले त्या ठिकाणी. 2 धावणे ते पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण बघतोय धावफलक ती म्हणजेच 28. 31 धावांची अजूनही आवश्यकता. 14 चेंडूचा खेळ शिल्लक बघू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये लीडिंग एज घेऊन चेंडू मिसटाइम झाला होता. कव्हरमध्ये चेंडू निघून गेला. पॉईंटचा खेळाडू चेंडूच्या खाली वेगाने आणि त्याचा गोलंदाज सुद्धा वेगाने तिथे आला होता पण थोडासा कठीणच होता हा झेल. नाही करणची एकाग्रता सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं तर मॅग्निफिसंट एकाग्रता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, 1 डबल आलेत, 3 सिंगल्स आलेत. ती एकाग्रता त्याला परत मिळवायला लागेल. 28 2 गडी बाद. रिव्हर्स अटेम्प्ट. या षटकामध्ये जे काही इम्प्रोव्हायझेशन करायचा प्रयत्न केला किंवा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र त्या सर्व चेंडूवर गोल सागरने त्याला चकवलाय. फॉलिंग स्लिप मारायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअरला स्लिप मारायचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, रिव्हर्स स्विच मारायचा होता. हे सगळे फटके फसलेले आहेत. इव्हन त्या फटकेमध्ये चेंडू कनेक्ट झाला नाही आहे आणि सागरने त्याप्रमाणे एक रीड करून बॅट्समनचं फुटवर रीड करून चांगले चेंडू हाताळले असं म्हणायला हरकत नाही आहे. 13 चेंडू 31ची गरज. खोलडाबाचा चेंडू होता, ओव्हर पिच भेटला बॅटच्या खाली, रडारमध्ये होता, रेंजमध्ये होता आणि फेकून दिलाय. अजय जडेजा स्टँडच्या बाजूने सीमारेषेबाहेर षटकार. आत्ता त्याची एकाग्रता जी कॉन्सन्ट्रेशन ती त्याची परत आलेलं आहे. या शॉटने त्याचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढेल प्रसाद, या बाबतीत शंका नाही. हो निश्चितच वाढेल कारण जेव्हा त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला नंतर आपण पॅडल स्वीपचा प्रयत्न त्याने मात्र केला तिथे असफल ठरला होता पण एक मात्र चेंडू बरोबर बॅटच्या खाली भेटला, ओव्हर पिच भेटला आणि जबरदस्त फटका आपण त्याच्या बॅटमधून बघितला. आणि मात्र हा षटकार किंवा ह्या ज्या धावा आहेत ना हे मात्र संजीवनी देऊन जातील काटाई संघाला, याच्यात मात्र शंका नाही. 12 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची अजूनही आवश्यकता. ड्रिंक ब्रेक सुरू आहे आणि बघायचं या 12 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचा पाठला काटाई कशा प्रकारे इथे पूर्ण करणार. काटाई संघाचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अनंत पाटीलसारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ग्राउंडवर उभा आहे, ज्याच्याकडे अनुभव चांगला आहे आणि त्याच्यासमोर एक अपकमिंग यंगस्टर आपण बघतोय करण,
मित्र चांगले एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करून धावसंख्या पुढे नेत आहेत. नक्कीच नक्कीच सामना अजूनही बॅलन्स आहे सामना. 12 चेंडूमध्ये 25 धावा, 12.5 हे 12 किंवा 13 धावा. स्पेसिफिकली आत्ता जो येणारा षटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या षटकात थोडंसं चित्र स्पष्ट होईल, कारण जो प्रेशर थोडासा डॉट बॉलचा जो वाढला होता 3-4 बॉलचा, तो कव्हर या ठिकाणी करणने त्या षटकाराच्या माध्यमातून केला आहे. ॲपल हॉस्पिटलचे आम्ही खरंच धन्यवाद व्यक्त करू. हॉस्पिटलची आपण बघतोय की मेडिकल सुविधा इथे उपलब्ध करून दिली आहे. डायरेक्टर समीर भोईर, थँक्यू सो मच. आणि त्यांचे सर्व इथे सहकारी इथे उपस्थित, त्यांचासुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. काटे संघासमोर हे लक्ष आहे. आतापर्यंत 2 फलंदाज त्यांनी गमावलेत. विशाल बाजरा खूप लवकर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. संदीप तमुतपरतला 1 चौका त्याच्या बॅटमधून आला होता. 5 धावांचं त्याने योगदान दिलं. 4 चेंडूमध्ये तो बाद झाला. आणि अनंत आणि करणमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होत असताना तिसऱ्या विकेटसाठी 12 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पिसवली संघाचा अजून एक उद्योन्मुख चेहरा बॉलिंग मार्कवर येतोय, स्वयं. थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये पॉईंटला खेळाडू. बाकी सर्व खेळाडू पेट्रोलिंग करतात. बाउंड लाईनवर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ थोडासा वाईड शुभात होतो, आता मग लॉंग ऑफला बरोबर येतोय. लॉंग ऑन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात. संजय मात्र एसटीच्या मागून काहीतरी मूवमेंट करतोय, जागा हलवतोय, क्षेत्ररक्षकांची जागा चेंज करतोय आणि पुन्हा सज्ज होत आहेत सर्व खेळाडू. गोलंदाजी मार्कवर स्वयं राऊंड विकेट अटॅक करतोय अनंतासमोर. शॉर्ट पिच चेंडू होता, उंच गेलाय, मिस टाइम झालाय. शेतशेती इथे जज करतोय. झेल आणि ड्रॉ. इथे मात्र अप्रतिम झेल. असं वाटलं की चेंडू ड्रॉप होतोय की काय, पण त्या मोमेंटला बॉडी बॅलन्स पुन्हा जागेवर जाण्याचा आपण बघतो. अप्रतिम झेलची टिपला आहे आणि फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागतोय. अनंत पाटील बॅक टू द पवेलियन. सहा मिनिटं राहिले. एकंदरीत 4 चेंडूच्या सामोरे गेले. एक षटकार अनंताच्या बॅटमधून बघायला मिळाला. 7 धावा त्याने केला. हा सुद्धा एक प्रयत्न त्याने केला होता, कारण पर्याय नाही आहे, कारण 12 चेंडूत 25ची गरज होती. आता बघा तुम्ही 11 चेंडू आणि धावा अवैध मैदानावर 25. रोहित येतो नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू आणि रोहितच्या बॅटमधून आलेला स्ट्रबर स्टॅम्प शॉट. टिपिकल रोहित शॉट, आक्रमक रोहित शॉट, षटकार. चेंडू टाकू शकत नाही, ओव्हरपिच त्याच्या बॅट खाली देऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे या फटक्यांवर अशा चेंडू उत्तर आहे. आणि तेच बघायला मिळालं. आल्याच मागच्या विकेटचा जो दबाव होता तो दबाव पूर्णपणे शिफ्ट केला पिसोली संघावर, मारून षटकार. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. स्वयं पुन्हा आता बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट रोहित समोर. हो, हा चेंडू लिडिंग एज हवेमध्ये उत्तर देत असताना पुढच्या चेंडूवर तसाच ट्रॅप रचला होता, तिथे ते चेंडू टाकला, पण गती थोडीशी कमी केली या चेंडूवर आणि रोहितची विकेट काढली आहे. षटकार मारल्यानंतर उत्तर देत असताना, रिप्लाय करत असताना गोलंदाज स्वयं काढते विकेट रोहितची. थँक्यू. नाही, 3 अत्यंत त्यांचे जे प्रमुख फलंदाज आहेत, संदीप फुटाणे असतील, अनंत असतील आणि आता रोहित, यांच्याकडे हार्ड हिट करायची ताकद होती, लक्षात घे. आणि रोहितची विकेट ही अत्यंत महत्त्वाची होती जी या ठिकाणी पडते. बॅटिंगसाठी आलेला नवीन फलंदाज आपण बघतोय, जो मैदानावर येतोय फलंदाजी करण्यासाठी 6व्या क्रमांकावर येतोय.
इक्वेशन आपण बघतोय की 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कारण अजूनही मैदानावर ठाण मांडून आहे जो आघाडीचा फलंदाज आहे, नॉस्ट्राकिंग एंडला उभा आहे. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला, क्षेत्राच्या काय लॉंग ऑनला जज करतोय, चेंडूच्या खाली होतोय, झेल ड्रॉप केलाय, पोझिशन चुकली झेल घेण्याची, छातीवर झेल घ्यायला मात्र समोरून तो हात कव्हर झालाच नाही, तिथून मात्र झेल उडाला, ड्रॉप झाला आणि जीवदान मिळालं आलेल्या नवीन फलंदाज अमितला. नाही, धावत असताना भरपूर वेळा थोडासा प्रेशर फिल्डरवर असतोच, तिथपर्यंत पोहोचणं. बघा तुम्ही रिप्लेमध्ये चेंडू गॅदर करणं, व्यवस्थित खाली येऊन आले होते, बरोबर म्हणाला प्रसाद, छातीच्या जवळ, हृदयाच्या जवळ तो कॅच होता आणि तो कॅच त्याच्या अगोदरच घेणं आवश्यक होतं आणि तिथे ते घ्यायला गेले आणि तिथे त्यांच्या हातातून निसटतोय. आता गणित बघताय मैदानावर चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हवेत 17. 8 चेंडू 17 धावा. अमितला आल्याच मिळालं जीवदान, 2 धावा त्याने पूर्ण केल्या, त्याने 2 धावांनी खातं उघडलं आणि स्वयं पुन्हा आता बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट अटॅक करतोय. ओ बघायचा चेंडू अपील पंचांकडे, या सिटीज उत्तर आहे स्वयंकडे आणि उत्तर दिले त्याने पुन्हा एकदा. अजून एक विकेट काढत असताना फलंदाज बाद होतोय अमित. झाला क्रिकेटचा कल्ला, कर मनाचा तू फैसला, ठेव जिंकण्याचा हौसला, टेनिस क्रिकेटचा हा बोलबाला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्तुती चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्तुती चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्तुती चषक. थँक्यू डीजे. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे. मागच्या काही मिनिटांमध्ये बघा, जेव्हा धावांची गती वाढवायचा प्रयत्न केला तेव्हा विकेट्स पडत गेलेत आणि अजूनही 7 चेंडूंचं काही बाकी आहे. 17 धावांची गरज आहे. मैदानावर आता राज पाटील उतरलेले आहेत आणि राज आणि मैदानावर करण यांच्यावर जबाबदारी असेल काटाईच्या विजयाची. आता या मोमेंटला धावा या कंपल्सरी चेस कराव्यात लागणार, कारण आपण बघितलं तर पिसोली संघाने 4 गडी गमावले होते, आतापर्यंत काटेज संघाने 5 गडी गमावले. 7 चेंडू करायचे, 17 धावा कंपल्सरी चेस असेल काटेज संघासाठी. कॅप्टन इन द मिडल ऑन स्ट्राईक स्वतः राज. शॉर्ट ऑफ लेंथ होता, रेंजमध्ये भेटला, पट्ट्यामध्ये भेटला आणि हे दाखवून दिलंय की माझ्या पट्ट्यात आला तर मी कार्यक्रम करणारच. षटकार. जे गणित आहे ते बदललं आहे. खूप सुंदर टाइम अगोदरच मन बनवलं होतं, शॉर्ट लेंथ बघितला होता आणि जे उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर या ठिकाणी देत असताना सामना अजूनही जिवंत आहे हे उत्तर देणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी तेच दिलं. या ठिकाणी मॅग्निफिसंट स्ट्रोक. मंजिल क्या है, रास्ता क्या है, बुलंद हो हौसला तो फासला क्या है, हे आता मात्र कॅप्टनला दाखवून द्यावं लागेल. कारण कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेल्या षटकाराने खातं जो उघडलंय, दबाव जो इथे मात्र किती वेळ आला होता, विकेट पडल्यानंतर शिफ्ट झाला होता, तो पूर्णपणे मात्र ट्रान्सफर केला आहे तो पिसवली संघावर. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये संघनायक आहे, आघाडीचा फलंदाज करण आहे आणि बघायचं आहे दोघं जण आपल्या संघाला कशा प्रकारे पहिले दिल्यावर घेऊन जाणार. नाही, हा सामना जबरदस्त रंगतदार होणार आहे. मी पुन्हा सांगतोय, शेवटच्या षटकात 11 धावांची गरज आहे. क्लोज मॅच होण्याची या ठिकाणी प्रेडिक्शन आहे. दादांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. पण सिच्युएशन बघा काय आहे सर, की मात्र विकेट इथे गमावले ते 4 पिसवली संघाने, विकेट गमावले तर काटे संघाने 5, त्यामुळे कंपल्सरी चेस असणार आहे. खूप सुंदर तुम्हाला फ्लेक्स बघायला मिळत आहेत. सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली आणि त्यामध्ये आपण बघतोय की प्रेम देवकर, कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर केतन म्हात्रेचं तुम्हाला फ्लेक्सवर फोटोज बघायला मिळत आहेत. का सन्मान आहे सर्व खेळाडूंचा. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अशा खेळाडूंचे फोटो झळकत आहेत, अशा खेळाडूंचे फोटोज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू करा. पिसवली संघ गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर, कारण काल झालेली 30 वेळ आता जवळजवळ होत आली आहे. 3:25 आणि त्यानंतर 3 सामने बाकी आहेत. पहिला चेंडू टॉस केला होता, इथे फलंदाज कुठला फटका खेळणार त्याच्या पवित्र्यामध्ये आपण हा बघितला होता, म्हणजे तसा त्याने स्टान्स घेतला होता आणि अशा मोमेंटला चेंडूला टॉस केला, ऑफस्टोनच्या बाहेर फेकलं आणि पहिल्या चेंडूवर बीट केलं ते म्हणजेच करणला.
तू आता म्हणालास ना स्टान्स घेतला होता, कारण तुम्ही बॉल रिलीज झाल्यानंतर स्टान्स घ्यायला चेंज व्हायला हरकत नाही आहे, अगोदर स्टान्स घेतला होता, त्यामुळे बॉलरला तिकडे संधी मिळते ना त्याच्यापासून तो चेंडू लांब नेण्यासाठी. तेच झालं त्या ठिकाणी. याच्या अगोदर एक रिव्हर्स मारला आहे त्यांनी, मात्र या वेळेला मात्र फसतोय. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवेत 11. पूर्ण स्लोअर वन चेंडू होता सुजितचा हा. सुजित अजूनही फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. एक लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. पुढचा चेंडू टॉस चेंडला चेंडू आणि काय जागा बनवली, मॅन्युफॅक्चर केला हा फटका, फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून सीमारेषेवर दूरवर षटकार. इट इज अ नो बॉल. बीमर. इट इज अ नो बॉल. त्यामुळे 6 आणि 1 असे 7 धावा आणि फ्री हिट आहे. बरोबर आहे. येस, 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि ते फ्री हिट सुद्धा आहे. 5 चेंडू 4 धावा, पुढचा चेंडू फ्री हिट. एक चुकीचा चेंडू आणि स्पर्धेत ना या संघाला थोडासा दूर सुद्धा नेऊ शकतो आणि तेच बघायला मिळालं. फुल टॉस टाकला सुद्धा बीमर होता. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. सादिक राजापूरकर सिग्नल करत असताना करणला फ्री हिट बॉल. पुन्हा फुल टॉस. मॅच फिनिश. मॅच फिनिश. सामना जिंकला आहे करणने आणि काय फिनिश केले बघा. जबरदस्त शॉट आपल्याला बघायला मिळाले. दोन्ही शॉट अप्रतिम होते आणि काय फटका फिनिश केला आणि काय सामना संपवलाय करणने. हॅट्स ऑफ करण. येस, आघाडीला जाऊन ही बॅटिंग केली. क्लासिक बॅटिंग. येऊ द्या डीजे. षटकार. त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि राज पाटील साठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी सामन्याला या ठिकाणी कलाटणी दिलेली आहे. या मॅन ऑफ द मॅच घोषित करणार होतो आपण सामनावीर, आणि सामनावीर आहे करण पाटील, ज्यांनी तब्बल मैदानावरती 13 चेंडूमध्ये 31 धावा कुटलेले आहेत. याच्यामध्ये एकंदरीत 3 षटकार आणि 2 चौकार, उत्तुंग 2 चौकार. चला करण या व्यासपीठावर आणि सामनावीरचं पारितोषिक स्वीकारा. मात्र एक थोडंसं मी स्कोरशीटकडे लक्ष देतोय बघा. मेन प्लेयर्स त्यांचे संदीप फुटाणे व्हेरी डेंजर मॅन, अनंता पाटील ग्रेट बॅटिंग,
डेंजरस प्लेयर्स रोहित पाटील, अमित पाटील हे त्यांचे काही प्रमुख जे प्लेयर्स आहेत जे मॅचला कलाटणी देऊ शकतात. मात्र करणचं कौतुक करीन, सातत्याने उभे राहिले, सातत्याने बॅटिंग केली आणि सामना काढून दिला, सामना फिनिश केला, तो महत्त्वाचा आहे. रिप्लेमध्ये करणची बॅटिंग बघा. 13 चेंडूमध्ये 31 धावा त्यांनी कशी काढले ते बॅटिंग या ठिकाणी आमचे लाईव्ह टेलिकास्टमध्ये दाखवलं जाते. कसे शॉट्स खेळलेत थ्रू आउट द ग्राउंड या ठिकाणी. सुंदर टायमिंग. मध्ये थोडा प्रेशर आला त्याच्यावर 4-5 चेंडूंचा डॉटचा, मात्र तो प्रेशर नंतर त्यांनी 3 षटकाराच्या माध्यमातून कव्हर केले. चला सामना लगेच सुरू करूया. विनोदजींचा इशारा येतोय, संघ आतमध्ये गेले. ओपनिंग बॅट्समॅन जाऊ द्या. त्या ठिकाणी प्रसादला विनंती करतो, मॅन ऑफ द मॅच देऊन घ्या. दोन्ही अंपायर्स आतमध्ये. चला बॅट्समॅन जाऊ द्या. सेकंड राऊंडचे सामने आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. वाडेकर आणि आडिवली यांच्यामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दादांकडून. अंपायर्सना विनंती आहे तुम्ही सामना सुरू करा त्या ठिकाणी. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय रमेशदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण करण पाटीलला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. त्याचबरोबर करणसाठी काशीनाथदादा पाटील याचकडून कॅश प्राइज आलेले आहे. आणि त्याचबरोबर राज पाटील यासाठी देखील याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. तर काशीनाथदादाकडनं 1000 रुपये करणला आणि राज पाटीलला आहेत 1000 रुपये. तर आधी आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार करण पाटीलला. मी आदरणीय रमेशदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण करणला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा साहेब. अंपायरना विनंती आहे तुम्ही तुमचा सामना सुरू करा त्या ठिकाणी. तर दादांच्या शुभास्ते मेडल त्याला घालण्यात येते त्याच्या गळ्यात. आणि त्यानंतर ही सुंदर अशी ट्रॉफी. टाळ्या होऊन जाऊ द्या करणसाठी. जबरदस्त खेळ राहिला त्याचा. 31 धावांची खेळी, मॅच विनिंग खेळी त्याने साकारली आणि संघ अडचणीत असताना संकट मोचकाच्या भूमिकेत त्याने 31 धावा केल्या आणि संघाला विजयी करून देण्यामागे त्याची महत्त्वाची भूमिका. सामना सुरू करा. सामना सुरू करा. पुष्पदीप ज्वेलर्स कडनं एक सिल्वर कॉइन आहे आणि त्यानंतर सिक्सर सुप्रीमोचे इनर आहेत.